नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आज आहे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे सफेद म्हणजे पांढरा. तर या घटस्थापनेच्या आणि नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे आम्ही कराडमधील दैत्य निवारणी या देवीला गेलेलो होतो. तर आता पहा, हे जे जोडपं आहे की नाही, हे बाहेर आल्यानंतर तुम्हाला देवीचं दर्शन घडणार आहे. तर पहा, इथे असं सुंदर देवीचं हे रूप आहे. पहा, खूप सुंदर असे देवीचं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर तुम्हाला पाहायला मिळेल. हे पहा, अशा पद्धतीने छान केलेलं आहे. खूप प्रसन्न आणि असं पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या ठिकाणी. तर हे नदीच्या काठी आहे, पूर्ण म्हणजे कोयना नदीच्या काठीच हे मंदिर आहे. अरे पहा, असे दर्शनाला लोक येत होते आणि आज पहिलाच दिवस होता घटस्थापनेचा, त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. आणि ठीक आहे, चला आता हे पहा, मी चाललेली आहे समोर. आता खाली आपण दर्शन घेतोय नाईकबा म्हणून. हां, नाईकबाचंच मंदिर आहे. तर तिथे जातोय आपण. सगळे इथं दर्शन घ्यायला आले होते पहा. आणि समोर दिसते ती पाहण्याचं जे थोडंसं झाडातून दिसते पहा, पाणी तुम्हाला दिसते का? तर तिथे की नाही नदी, ती कोयना नदी, आणि पुढे आपण नदीला जाणारच आहोत खाली. नदीचं पाणी वगैरे पात्र कसं आहे तुम्हाला दिसेलच त्यामध्ये. आणि खूप सुंदर असं हिरवा आणि छान हा परिसर आहे. इथे बेलाचं झाड आहे मोठं. त्यानंतर पहा, पूर्ण हिरवळ आहे. ते पहा. आता ह्या ठिकाणी काय होतं होतं, की मोठ्या साऊंडवर गाणी चालू होते आणि त्यामुळं आपण ते सगळे म्यूट केलेलं आहे. तर ठीक आहे, चला आता आपण पुढे जातोय पहा. हे पहा, हे आहे नाईकबाचे तिथे हे. तर ह्या ठिकाणी थोडेसे म्हणजे ज्या बाजूने देवीचं म्हणजे तोंड आहे, त्याच्या अपोजिट बाजूने हे नाईकबाचं ठेवलेलं आहे मूर्ती. तर अशा पद्धतीने हे सगळं आहे. आता आपण जाणार आहोत नदीपात्राकडे. अशा पायऱ्या आहेत पूर्ण तिथून. ते पहा. तर हे एवढं सगळं मोठं आता मांड वगैरे घातलेलं आहे. त्यानंतर पोलीस बंदोबस्त वगैरे असतो. अशा पद्धतीने छान असतं तिथे. आणि आता प्रचंड गर्दी वाढते. नंतर 9 दिवसामध्ये जवळपास 2-2 तास रांगेत थांबावं लागतं. त्यापेक्षा आम्ही आजच जाऊन आलो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येणार आहे, म्हणजे त्या दिवशी असणार आहे घटस्थापनेची दुसरी माळ. तर ठीक आहे, चला आता आपण जातोय नदीपात्राकडे. तर अशा सुंदर अशा पायऱ्या आहेत पहा. आणि वातावरण अगदी म्हणजे अगदी सुंदर होतं. खरं तर तिथे छान बसावंसं वाटत होतं, थंड हवा आणि असं छान वाटत होतं, सुंदर. पण ना असं काय होतं ना, लाऊडस्पीकर मोठ्या मोठ्या आवाजात असले ना, मग परेशान होऊन जातं. खरे थोडेसे देवीच्या ठिकाणी शांतता हवी असं गणपती विष्णू माझं लवकर नका आहे. मांडे करून जाऊया. कारण एवढ्या मोठ्याने तुम्ही मंद आवाजात, थोडेसे कमी आवाजात तिथे जर गाणी असली गर्दी सगळीकडेच असते. ठीक आहे ना, पण खूप मोठं लाऊडस्पीकर लावला जुना पूल मग नको वाटतं. कराडाचा ब्रिटिशकालीन तर पूल आहे. ठीक आहे, हे पहा, आपण जातोय समोर. हे बघा किती फूट, 40, 41, 42. बस एवढंच, नको खाली जायला. कृष्णा ना, कोयना कोयना. कोयना नदी आली आणि तिकडून कृष्णाबाई येते. हां हां. त्या पायऱ्या आहेत असे. त्याच्या पुढं मग चला जाऊया.
नवा ब्रिज ना, हम्म. नवा ब्रिज. आपण ते आणायला पाहिजे होतं सोडायला ते. अरे हो, राहिलं कसं. सोडू. लक्षात नाही आलं परत. तसंच काय अवघड आहे आपलं, काहीतरी विसरूनच येतोय काय. चल तिकडे जायचं होतं ना आपल्याला सरांच्याकडे, त्यामुळे आलो. चला. वर आहे दैत्य निवारणीचं मंदिर. त्यानंतर तर आता तुम्ही जे पाहिलं ते आहे दैत्य निवारणी मंदिर, म्हणजे देवीचं मंदिर आहे. त्याच्या ते नदीकाठीचे. तर कोयना नदी जे तुम्ही पाहिली आता ती पाठीमागे जे आहे, आणि अगदी नदीच्या काठावरच ह्या देवीचं मंदिर आहे. तर आज घट बसले आणि आहे पहिला दिवस घटाचा. तर चला म्हटलं आपण देवीचं दर्शन घेऊया. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, दगड असे कोसळ आहे म्हणून तारा पण लावलेल्या आहेत. इकडे तारा लावलेल्या आहेत अशा पद्धतीने. मंदिराचा परिसर. घ्या की सगळं तिथे घे. हां पोरग व्हिडिओ ठेवण्यासाठी असं करतोय बरं का मला हात. मी व्हिडिओ बनवते ना, तर तो असं असं करतोय. इथं सगळे झेरॉक्सवालेच आहेत ना हे. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.